नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, गेले आठवडाभर आजारी असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही. इतकेच काय, मी बातम्यांच्या देखील संपर्कात नव्हतो. काल थोडं बरं वाटलं आणि पहिली नेमकी सभा मला बघायला मिळाली, उद्धव ठाकरेंची सभा. आणि ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा समाचार घेत होते. खास आपल्या ठाकरी शैली म्हणतात ना ज्याला, आता ती थोडी बदलली आहे, आता टोमणे शैली झाली आहे. तर त्या शैलीमध्ये समाचार घेत होते नकली शिवसेना या शब्दावरून. मध्यंतरी तुम्हाला माहिती की नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन गेले, अमित शहा येऊन गेले आणि त्यांनी शिवसेनेचा उल्लेख, उद्धव ठाकरे शिवसेना म्हणजे उभाटा गट म्हणूयात आपण त्याला, त्याचा उल्लेख नकली शिवसेना असा केला. राष्ट्रवादी देखील केला, नकली राष्ट्रवादी. आणि त्यावरून उद्धव साहेब चिडले होते. स्वाभाविक आहे, कारण खरं तर शिवसेना फुटल्यानंतर आता शिवसेनेचे चिन्ह, पक्ष हा सगळा एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. त्यामुळे ही उरली सुरली शिल्लक सेना आहे. पण नकली शिवसेना म्हणणं म्हणजे अतिच वाटलं त्यांना. आता हे का म्हटलं असेल नरेंद्र मोदींनी, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नकली शिवसेना असा उल्लेख का केला असेल. आणि त्यावरून प्रचंड चिडलेले उद्धव ठाकरे शेवटी पुन्हा त्यांनी एकदा भडकाऊ जनता पक्ष म्हणून दाखवलं. स्वाभाविक आहे, प्रचंड राग आहे मनामध्ये. त्यांचा पक्षच अख्खाच्या अख्खा हिरावला गेलाय. आता तो का गेला, कशामुळे गेला, त्याला कोण जबाबदार आहे ते सगळ्या जनतेसमोर आहे. त्याचा वेगळा उहापोह करण्यामध्ये अर्थ नाही. तर नकली शिवसेना म्हणण्याचा मुख्य अर्थ हाच होता की शिवसेनेचे जे कडवट हिंदुत्व होते ते आता राहिलेले नाहीये. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे, म्हणजे खास ठाकरेंचे कडवट हिंदुत्व म्हणूयात आपण. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदुत्व, असं एक समीकरण बनलं होतं. आणि अक्षरशः त्यांचं कडवं हिंदुत्व इतकं जहाल होतं की ज्यावेळी बाबरी मस्जिद पाडली गेली त्यावेळी जबाबदारी घेण्याला कोणी तयार नव्हते. भारतीय जनता पार्टीचे नेते देखील तयार नव्हते. आणि त्यावेळी एकच माणूस असा होता जो खंबीरपणे म्हणाला की जर बाबरी मस्जिद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे. खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी खूप टीका अंगावर घेतली त्यावेळेला. आणि तो एकमेव खंबीरपणे म्हटला होता, आपलं विधान मागे न घेणारा माणूस म्हणून त्यांची ख्याती होती. तर अशा बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र, ज्यांच्या हातात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची कमान सोपवली होती, तेही कट्टर हिंदुत्ववादी म्हणूनच सुरुवातीला वावरत होते. आणि अनेकदा त्यांनी त्याचे उदाहरणही दिले कट्टर हिंदुत्वाचं. पण सगळ्यात पहिले हिंदुत्व सोडलं कुठे, तर काँग्रेस सोबत सरकार स्थापन केलं. कारण काँग्रेस हा सर्व धर्म समभाव पाळणारा पक्ष, मानणारा पक्ष आणि हिंदुत्व वगैरेचं वावड आहे. काँग्रेसने वेळोवेळी ते उघडपणे दाखवले, त्यात काही नवल नाही. उघडपणे त्यांनी सांगितलंय, हिंदुत्वावर उलट टीकाच केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस त्याच प्रकारचा पक्ष, त्याच सर्व धर्म समभावाच्या विचारांचा पक्ष, यांच्यासोबत जाऊन ज्या वेळा कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेने सरकार स्थापन केले ना, त्यावेळे हिंदुत्वावर शंका आली लोकांना. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की मी अशी वेळ आली तर शिवसेना बंद करेन, काँग्रेस सोबत जाण्याची वेळ आली तर कधीच काँग्रेस सोबत जाणार नाही, असं त्यांचं विधान होतं. आणि अशा वेळा कारण काही असतील, पण शेवटी आघाडीचं सरकार स्थापन झालं. आणि त्यानंतर देखील अनेक घटना घडल्या. त्यामध्ये मुस्लिम लागून चालन हा पहिला मुद्दा होताच. पालघर साधूंचा हत्याकांड, तिथे कडक स्टान्स उद्धव ठाकरेंना घेता आला नाही. मुख्यमंत्री असूनही त्यांना फारसं काही करता आलं नाही, कारण ते फक्त नावालाच मुख्यमंत्री होते. आणि सगळा कारभार कोण करत होतं तुम्हाला माहिती आहे. त्यावेळी देखील कसे आरोप प्रत्यारोप झाले आणि काय कारवाई झाली, किती पटापट कारवाई झाली, हे सगळं जनतेसमोर आहे. नवनीत राणा यांना हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर अटक केली गेली. कंगना राणावतचं घर उद्ध्वस्त केलं गेलं. अनेक घटना घडल्या ज्यामध्ये असं लक्षात येत होतं की कट्टर हिंदुत्व हे सोडलेलं आहे. आणि पुढे पुढे असं लक्षात आलं की हिंदुत्व देखील सोडलेलं आहे आणि काँग्रेसचा सर्व धर्म समभाव जवळ केला. खरं तर उद्धव ठाकरे यांनी मागच्या वर्षी एका सभेत सुनावलं होतं. व मागच्या वर्षी एक सभा होती आणि त्या सभेत त्यांनी संधी सोडली होती हिंदुत्व दाखवण्याची. त्यांनी, उद्धव ठाकरेंनी, राहुल गांधींनी ज्या वेळेला माझे नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही, मी पळपुटाने अशा अर्थाचं विधान केलं होतं, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी खणखणीतपणे सुनावलं होतं की सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, म्हणजे सोबत असलो तरी सहन करणार नाही. आणि त्यांना पुढेही संधी होती उद्धव ठाकरेंना. होय, पुढे अनेक संध्या होत्या, त्यातली आत्ताची महत्वाची संधी गमावली उद्धव ठाकरेंनी. गमावली म्हणजे अजूनही मला नाही वाटत ती संधी आहे,
पण उद्धव ठाकरे त्या संधीचा फायदा घेतील किंवा आपलं हिंदुत्व सिद्ध करतील असं एकंदरीत तरी आत्ताच्या त्यांच्या आविर्भावानं वाटत नाहीये. रणदीप फुडाचा सावरकरांवरचा सिनेमा, त्यांनी धंदा किती केला, त्याचं यश किती, अपयश किती, या सगळ्या गोष्टी वादातीत आहेत. मुळात सावरकर सारख्या वादळावर सिनेमा काढणं हीच महाकठीण गोष्ट आहे. ज्यांनी अत्यंत हालापेष्टा भोगल्या आहेत, इंग्रजांना कडवी झुंज देणारे क्रांतिकारक किंवा क्रांतिकारकांचे महामेरू 2 जन्मठेप द्यावे लागले हो, एक शिक्षाने 2. आणि अशा सावरकरांना नंतर काय काय चिडवण्यात आलं, त्यांच्यावर काय टीका करण्यात आली, ही सगळी तुमच्या समोर आहे. आणि तरी देखील महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे सावरकर, आणि ते शिवसेनेत देखील आहे. होय, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत देखील ते श्रद्धास्थान आहे आणि तेच असायला हवं. पण आता संधी होती, सावरकर हा सिनेमा आला होता, बघू शकत होत तुम्ही जाऊन. तुमचं वैर आहे भारतीय जनता पार्टीशी, मला मान्य आहे. तुमचं एकनाथ शिंदेशी वैर आहे, भारतीय जनता पार्टीशी, देवेंद्र फडणवीसांशी आहे. सावरकरांशी काय वैर आहे? सावरकरांचा सिनेमा पाहायला जाणं मरते म्हणजे भारतीय जनता पार्टीचा समर्थक असणं असा अर्थ कोणी काढला? तुम्ही सावरकरांचा सिनेमा जरूर बघायला हवा होता. सगळ्या शिवसैनिकांना आवाहन करून तुम्ही तशी सेल्फी काढायला हवी. उलट त्याऐवजी तुम्ही काय केलं माहितीये? तुम्ही ती संधी कशी गमावली? तुम्ही देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळी म्हटलं की मी राहुल गांधींचं तिकीट काढायला तयार आहे आणि अख्खा हॉल बुक करायला तयार आहे, ते जर सावरकर सिनेमा बघणार असतील तर यामध्ये उद्धव ठाकरेंना बोलण्याची गरज नव्हती. हा व्यक्तिगत देवेंद्र फडणवीस यांनी मारलेला टोमणा होता किंवा यांनी लगावलेला टोला होता राहुल गांधी यांना, आणि ते तिकिटाचा का मुद्दा होता. तर मध्यंतरी काँग्रेसवर जी कारवाई झाली ईडीची आणि काँग्रेसची जी संपत्ती जप्त आली, त्यावेळी खरगे म्हणले होते की आम्हाला रेल्वे तिकिटाला पैसे नाही देत. त्यावरून तो टोला होता की हवं तर तिकिटाचे पैसे मी द्यायला तयार आहे. उद्धव ठाकरेंनी अंगावर घ्यायची काही गरज होती का? अजिबात नाही. मात्र उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला बोललेलं सहन झालं नाही, राहुल गांधींना बोललेलं, आणि सावरकर सिनेमावरून त्यांनी उलट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली. आणि मग मणिपूरचा मी खर्च करतो, मणिपूरला जाण्या येण्याचा खर्च करतो, मग तिथली परिस्थिती बघा. गरज नव्हती खरोखर. ही खरं तर संधी मिळाली होती आपलं हिंदुत्व कसं खणखणीत आहे दाखवण्याची, कारण सावरकरांशी तुमचं वैर असण्याचं काहीच कारण नाहीये. कुठलाच हिंदुत्ववादी सावरकरांशी वैर करू शकत नाही. कुठलाच देशावर प्रेम करणारा व्यक्ती सावरकरांचा तिरस्कार करू शकत नाही, कारण प्रत्यक्ष त्यांनी जे भोगलंय. आणि तो सिनेमा काय भारतीय जनता पार्टीची जाहिरात करण्याकरता निघालेला नाहीये. रणदीप हुडा हे व्यक्तिमत्व वेडं झालं अक्षरशः सावरकर वाचून. आणि ज्यावेळी दिग्दर्शकांनी हातवर केले, फायनान्सरनी हातवर केले, त्यावेळेस स्वतःची जमीन जुमला दागदागिने गहाण ठेवून अक्षरशः वेड्यासारखा अभ्यास करून सावरकरांचं सगळं ग्रंथ वाचन, सगळी संपदा वाचून मग त्यांनी हा सिनेमा काढला. अक्षरशः जगलाय रणदीप हुडा. त्यामुळे उद्धवजी, तुम्ही ही संधी घालवली. तुम्ही सावरकर बघायला हवा होता. भारतीय जनता पार्टीचा सावरकरांशी काही संबंध नाही. हा लोक जोडत असतील, तुम्ही जोडत असाल किंवा काँग्रेस जोडत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आद्य क्रांतिकारी होते आणि त्यांनी देशासाठी हालापेष्टा भोगलेल्या आहेत, हे कोणीच अमान्य करू शकत नाही. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पासून उद्धव ठाकरे सगळ्यांना सावरकरांचा अभिमान आहे. मग अशा वेळी तुम्ही का घाबरले? अशा वेळी तुम्ही का सावरकर या सिनेमाकडे पाठ फिरवली? हा प्रश्न जनसामान्यांच्या मनात आहे. आणि म्हणूनच मला वाटतंय की ही संधी होती तुमचं अजूनही हिंदुत्व कडवट आहे हे दाखवण्याची, पण तुम्ही ती गमावलीत. आणि बिचारा सावरकरांवर अन्याय झाला. हो, अन्याय झाला असं म्हणत. खरं तर तुम्ही सिनेमा बघितला नाही बघितला काही फरक पडत नाही, पण तुम्ही बघितला असता तर अजून लाखो लोकांनी बघितला असता आणि लाखो लोकांना सावरकरांचं जीवनचित्र अभ्यासाला मिळालं असतं. जे सावरकर आपण इतिहासात अतिशय थोडेसे वाचलेले आहेत, त्यांच्याबद्दल टीकाच जास्त ऐकलेली आहे. कारण स्वातंत्र्यानंतर सगळं सरकार काँग्रेसचं होतं आणि काँग्रेसने सगळी उलथापालथ केली होती. तर अशा सावरकरांचं खरं जीवन लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी होती. तुम्ही सिनेमा बघायला हवा होता, इतरांना आवाहन करायला होतं. पण शेवटी म्हणतात ना, विनाशक आले विपरीत बुद्धी. भेटत नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.